सैन्य बांधणी आणि सैन्य उभारणी तर चालूच होती, पण अशातच आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह ठरवला. फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह झाला आणि कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून 7 विवाह केले. या विवाह करण्यामागं सुद्धा काही कारणं होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्त्रियांशी विवाह केले त्यांची घराणी शूर आणि पराक्रमी होते. त्यांच्याकडे शूर योद्धे तसेच त्यांच्याकडे सैन्यसाठाही भरपूर होता. भविष्यात स्वराज्य संकल्पनेच्या उद्देशातून छत्रपती शिवाजी महाराजांना हाच सैन्यसाठा वापरता येईल या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी एकापेक्षा अधिक लग्न केली. ही घराणे होती निंबाळकर, मोहिते, पालकर, गायकवाड, शिर्के, जाधव आणि विचारे. सन 1645 मध्ये पुण्याच्या नैऋत्य दिशेत असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवबांनी त्यांच्या सर्व सवंगड्यांना एके दिवशी एकत्र बोलवले आणि शिवबा बोलू लागले, माझे वडील सरदार आहेत, पण सरदार असून सुद्धा ते दुसऱ्याची गुलामी करत आहेत. किती दिवस आपण ही गुलामी सहन करायची? किती दिवस आपण या बादशाह आदिलशहासाठी लढत राहायचं? किती दिवस या परक्यांसाठी आपण आपले रक्त सांडायचे? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढं ऐकून त्यातली एक मावळा उठला आणि राज, बोला, तुमच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोला. तुम्ही सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण. आणि सगळ्यांनी होकारार्थी मान डुलवली आणि आऊसाहेबांनी बोलून दाखवलेली इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांसमोर मांडली, ती म्हणजे स्वराज्य संकल्पनेची. आणि इथेच त्याच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली.